PYQ based on a chapter oscillations that was asked in CET 2024. The period of a simple pendulum gets doubled when option A, its length is doubled, B, its length is made 4 times, C, its length is made half, and D, the mass of the bob is doubled. मग आता बघा आपल्याला सिंपल पेंडुलमचा जो पिरियड आहे तर त्याचा फॉर्म्युला असतो T दॅट इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ L बाय G. मग याच्यावर काय दिसतंय आपल्याला की हे दोन्ही जर कॉन्स्टंट असतील तर पिरियड हा लेंथच्या स्क्वेअर रूटच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये बदलतो. मग आता तुम्हाला फायनल पिरियड इनिशियल पिरियडचा डबल झालेला आहे म्हणजे T2 बरोबर ट्वाइस T1 L2 काढायची आहे. मग T2 बाय T1 दॅट इज इक्वल टू ट्वाइस T1 बाय T1 तर T1 कॅन्सल झाले आणि अंडर रूट ऑफ L2 बाय L1 मग स्क्वेअरिंग ऑफ बोथ साइड्स तर L2 बाय L1 बरोबर 4 झाले आणि म्हणून L2 दॅट इज इक्वल टू 4 L1 की लेंथ बिकम्स 4 टाइम्स जो करेक्ट ऑप्शन बी आहे. आता इथं सोपं लक्षात ठेवायचं बघा पिरियड डबल झाला लेंथ 4 टाइम्स, पिरियड ट्रिपल झाला लेंथ 9 टाइम्स, समजलं. पिरियड 4 टाइम्स झाला लेंथ 16 टाइम्स. असं सोपं लक्षात ठेवायचं. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.